मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन, रवींद्र नाट्य मंदिर इथे आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी होणार। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना, गिरगाव चौपाटीवर घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात, मुंबईत घर नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर भेटीगाठी घेण्याच्या सूचना। माणसे मरोत कुत्री कबुतरे जगोत हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली विकृती, सामना अग्रलेखात कबुतरावरून लेख। मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका, 2018च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी, बच्चू कडूंना 3 महिन्यांची शिक्षा तर 10,000 रुपयांचा दंड। बुलढाणा आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, उत्सव साजरा करताना नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना, गणेश भक्तांना सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाची तयारी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी। रत्नागिरीत हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पोलीस दलाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन, पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत रॅली निघणार। मालेगावात 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद, कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता मालेगाव पालिकेचाही फतवा, मांसाहारी खवय मटण चिकन विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी। 15 ऑगस्टला पुण्यातील घाऊक बाजार बंद राहणार, शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस बाजार बंद राहणार, शेतकऱ्यांनी बाजारात माल न आणण्याचं बाजार समितीचं आवाहन आहे। चंद्रपुरात 429 स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक स्वातंत्र्य दिनी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करणार, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं हा संताप व्यक्त केला जातोय। बीडमध्ये पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मागितली 20,000 रुपयांची लाच, संतप्त लाभार्थ्यानं पंचायत समिती कार्यालयाबाहेर कपडे काढून निषेध व्यक्त केलाय, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यात पीएमसी रोड मित्र ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं पालिकेचं पुणेकरांना आवाहन, 2 ते 3 दिवसात कार्यवाही करण्याची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी, वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। निर्देशांचं पालन न झाल्यानं महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाची पोलीस महासंचालकांवर नाराजी, 25 ऑगस्ट पर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याची शेवटची संधी। चंद्रपुरात मतदार यादीतील घोटाळा समोर, विधानसभा निवडणुकीत एकाच घरातून 119 जणांची नोंदणी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केल्यानंतर घोटाळा समोर। यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी मध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा, अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना संधी द्या, आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ठाण्यात घोडबंदर रोडवर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी, 4 दिवस वाहतुकीत बदल करण्यात आले असून गायमुख घाटातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी ही बंदी असणार आहे।
कोल्हापूर खंडपीठ इमारतीच्या उद्घाटनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय. खंडपीठ इमारतीचं 17 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन. तर पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार केला जाणारच, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय. सर्व कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देणार. 1587 कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार आहे. 11वीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी. 19 ऑगस्टला जाहीर होणार विशेष यादी. राज्यातील सर्व कॉलेजमध्ये 11वीचे वर्ग सुरू झालेत. मुरुडच्या विजय चौलकर यांना राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण. स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. चंद्रपुरातील अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामावर कारवाई. बांधकाम थांबवून 7 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे निर्देश आहेत. पुरातत्व विभागाने पालिका आयुक्तांना नोटीस बजावली. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या फेर सर्वेक्षणाच्या कामाला अंगणवाडी सेविकांनी विरोध केलाय. फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. कुलाबा आणि माहीमच्या पालिका शाळांना धोकादायक असल्याची पालिकेची नोटीस आहे. तब्बल 4000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. शाळा धोकादायक ठरवून शाळा बंद करण्याचं षडयंत्र, सूत्रांची माहिती. कबुतरखान्यासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत आणि तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय. मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात जैन समाज आक्रमक झाला. आजपासून जैन बांधवांचं उपोषण. देशभरातून जैन समाज उपोषणात सहभागी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद असणार आहे. मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूर्तीचं दर्शन बंद. उद्या धार्मिक विधीनंतर दर्शन सुरू होणार. राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या. 7 अधिकाऱ्यांचे खाते बदल. डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती. बदलापूर पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण निर्माण झाले. कंपन्यांनी हवेत रासायनिक वायू सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज हुमरमळा इथे रास्ता रोको आंदोलन आहे. आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी सहभागी होण्याचं वैभव नाईक यांचं आवाहन. लंडनहून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संग्रहालयाला विनंती केली होती. मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात नागरिकांचा हल्लाबोल. आयोगाच्या निषेधाचे फलक हातात घेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी. अमरावती महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातून भव्य तिरंगा रॅली. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान 3 टप्प्यांमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीचा पालघरकरांना फटका बसलाय. बुलेट ट्रेनचं काम सुरू असल्यानं घरांच्या भिंतींना तडे, तर बोरब्लास्ट केल्यानं घरांच्या भिंती दुभंगल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन आहे. मिलिंद एकबोटेंनी अजित पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांची माफीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यात स्मार्ट ग्राम सावलीत 1500 देशी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी गावातून ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. धाराशिव जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी मिशन परिवर्तन अभियान, व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. आतापर्यंत 1250हून अधिक कैद्यांना मार्गदर्शन केलंय. मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनासाठी चावडी बैठक. नांदेडच्या हदगावच्या कोळगाव इथे चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. मांसाहार विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास खाटीक समाजाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाने KDMC आयुक्तांना पत्र दिलंय.
गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण. आदिवासी महामंडळांना खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. 14 तारखेपर्यंत चुकारे सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा आहे. 1.5 कोटींचा रस्ता वर्षभरातच उखडला. लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ ते घरणी रस्त्याची दुरवस्था. वाहनधारकांकडून संताप व्यक्त. ठेकेदारावर कारवाई करत रस्ता पुन्हा नव्याने करून देण्याची मागणी आहे. सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हवाई प्रवासाकरिता VGF योजनेबद्दल निर्णय. वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम असणार. उमेदवार रमेश कराड यांचा 14,316 मतांनी विजय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा मात्र पराभव. नाशिकच्या आयुक्ताला बाहेर आंदोलक आक्रमक झालेत. आयुक्तालयाच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न. खासगी संस्थांकडून होत असलेल्या नियुक्तीला विरोध. मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारली गेली आहे. जमावबंदीमुळे मराठी एकीकरण समितीला नोटीस. कबूतरखाना बंद करण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कामगारांचं 6 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरूच आहे. मिलमधील 700 कामगारांचे 26 महिन्यांपासून वेतन थकल्यानं कामगारांचे हे आंदोलन आहे. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आंदोलकांचा इशारा आहे. कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणं टाळा. डॉक्टर कल्याण गंगवाल यांचं आवाहन. मानवी वस्त्यांमधील कबूतरखान्यांच्या मोकळ्या जागेत स्थलांतर करावं. डॉक्टर कल्याण गंगवाल यांची मागणी. परभणीच्या गंगाखेड इथे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 1000 रुग्णांची तपासणी केली आणि उपचार देखील करण्यात आले. अहमदपूर उपविभागीय कार्यालयावर सम्राट मित्रमंडळाचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. एक घर एक वाहन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठीच्या बैठकीत ग्रामस्थांचा हा संकल्प आहे. बीड कारागृहातील गांजा प्रकरण भोवलं. सतीश भोसलेची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. मानखुर्दमध्ये म्हाडाच्या जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात परिसरात म्हाडाची कार्यवाही वेळी परिसरात मात्र तणावाचं वातावरण. नांदेडमध्ये वटफळी परिसरात सोयाबीनला फळ धारण झालं नाहीये. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. नुकसानीचे पंचनामे करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी. हिंगोलीत कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यानं रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण झालेत. फळमाशी किडीच्या झालेल्या लागणीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. ठाणे पालघरसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता. नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे. सोलापुरातील 7 मंडळात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली आहे. 165 मिली पावसाची नोंद. तर नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण झालाय. अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. तर खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. भंडारा जिल्ह्यात पावसाची अचानक हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.
समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी वर्ग मात्र चिंतेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील माणगाव, खारे, घोडगे आणि दोडामार्ग या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईत 2 साखळी चोरांना अटक. एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात पैसे घेतल्याच्या आरोपात 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. कोल्हापुरात भर दुपारी घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिन्यांसह 25,000 रुपये लंपास. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी. झाड चोरी करणारे चोरटे जेरबंद. 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये चोरीच्या प्रकरणाच्या शोधात जादूटोण्याचा प्रकार उघडकीस. 4 जणांवर गुन्हा दाखल. बिलोली तालुक्यातील केरूर गावातील प्रकार. वसईत घरमालकाला कोंडून 1.5 कोटींच्या सोन्याची चोरी. 12 तासात गुन्हा उघड. तर स्टॉक मार्केटमध्ये तोटा झाल्यानं बहिणीनेच वेषांतर करून चोरी केल्याचं उघडकीस. मालेगाव पवारवाडी पोलिसांची मोठी कामगिरी. 14 गुन्हे, 30 दुचाक्यांसह 1 ट्रॅक्टर आणि 5 आरोपींना अटक करण्यात आली. अनेक जिल्ह्यातील दुचाकींच्या गुन्ह्यांची उकल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक. अटक आरोपीपैकी 1 जण पुजारी. आतापर्यंत 30 आरोपींना अटक तर आणखी 8 जण फरार. जालन्यात बक्षीस ठेवून रेड्यांची झुंज लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.